खरात प्रकरणामध्ये पीडित महिलांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही मागणी केली आहे। जी मुख्यमंत्र्यांची भूमिका तीच मंत्रिमंडळातली मंत्री म्हणून ही त्या ठिकाणी माझी भूमिका। त्यामध्ये एक गोष्ट आहे की ज्या महिलांवर त्याच्यामध्ये अन्याय झाला, ज्या पीडित महिला आहेत यांना न्याय देणं, यांना न्याय मिळणं हा त्याच्यातला मूळ आणि प्रामुख्याचा मुद्दा आहे। आणि त्या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांनाही विनंती केली, एक महिला म्हणूनही केली, एक लोकप्रतिनिधी म्हणूनही केली आणि महिला व बाल विकास विभागाची मंत्री म्हणूनही केली की त्या पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे एक, आणि त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा ही त्या ठिकाणी झाली पाहिजे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण कोटूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, खरातचे दररोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत। आज पुण्यातील संपत्तीबाबतचा कारनामा समोर आलेला आहे। दिवसभरात काय काय घडलेलं आहे, कसा तपास सुरू आहे आणि काय काय कारनामे हे समोर आलेत? जगदीश, गेल्या 13 ते 14 दिवसांपासून संपूर्ण एसआयटी कडनं या प्रकरणाचा जो तपास आहे तो केला जातोय आणि या तपासाचा वेग सुद्धा आता वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अनेक धक्कादायक गोष्टी आतापर्यंत या प्रकरणामध्ये जे उघडकीस आलेलं आहेत, या अशोक खरातचे अनेक जे कारनामे आहेत ते समोर आल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय। मागच्या 2-3 वर्षांमध्ये हा जो अशोक खरात आहे तो मोठ्या प्रमाणात माया जमवलेला आहे, मालमत्ता जमवलेला आहे। नाशिक, पुणे, शिर्डी, नगर या सगळ्या भागामध्ये या अशोक खरातने जमीन असेल किंवा अन्य गोष्टी ज्या आहेत ते खरेदी केल्याचं सुद्धा या सगळ्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। आतापर्यंत अशोक खरातवरती प्रामुख्याने 8 महिलांनी अत्याचार आणि लैंगिक शोषणाच्या विरोधात ही तक्रार दाखल केलेली होती, गुन्हा दाखल केलेला होता। म्हणजे जो पहिला गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्यासंदर्भात आज पोलीस कस्टडी संपणार होती आणि त्यामुळेच अशोक खरातला नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये हजर केला असता। आज पहिल्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला हे 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर लगेच दुसऱ्या गुन्ह्यामध्ये या अशोक खरातला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीने अर्ज केला आणि त्यानंतर एकूणच अशोक खरातला ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। उरलेले जे सगळे प्रकरण आहेत त्या संदर्भात आता उद्यापासून या सगळ्या प्रकरणाचा तपासाला वेग येणार। ठीक आहे किरण, तुम्ही असेच जोडलेले रहा।